संध्याकाळची वेळ होती आणि काहीतरी चमचमीत खाण्याची माझी झाली ती इच्छा. तर मी इथे एक बटाटा उकडून घेतला आणि बटाट्याला चांगलं सोलून घेतल्यानंतर त्याला आता आपण हाताने चांगला कुस्करून घेणार आहे. तो चांगला कुस्करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी इथे थोडीशी हिरवी मिरची पण बारीक करून घेतलेली आहे. तर हिरवी मिरची घालून घ्यायची त्याच्यामध्ये. तुम्हाला जास्त स्पायसी हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये लाल तिखट पण घालू शकता. हिरवी मिरची घातल्यानंतर आपण इथे घातलेले आहे थोडंसं मीठ आणि मग घातलेलं लाल तिखट. मग मी घातली इथे अद्रक लसणची पेस्ट. अद्रक लसणच्या पेस्टने त्याची टेस्ट खूप छान लागते, त्यामुळे अद्रक लसणची पेस्ट घातली. त्याच्यानंतर त्याच्यात घालायचं थोडंसं जिरे आणि कॉर्नफ्लॉवर आणि थोडासा मैदा आणि हे चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर आता मी एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तर तेल गरम होतं आहे तोपर्यंत आपण याचे चांगले वडे छोटे छोटे टिक्की बनवून घ्यायची अशी हाताने मस्त. आणि मग त्याला नंतर कॉर्नफ्लॉवर लावून ते चांगलं तळून घ्यायचं. तर अशी टिक्की बनवली आहे मी. तर ही अशी टिक्की झाली तयार. आणि आता एक डिशमध्ये मी थोडा त्याच्यावरती कांदा घातला, त्याच्यानंतर त्याच्यावरती चिंचगुळाची चटणी, टमॅटो केचप, थोडी ग्रीन चिली आणि थोडीशी शेव टाकली. तर झाली टिक्की तयार.